उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंचे खासदार फोडल्यानंतर शिंदेंवर अनेक आरोप केले गेले। त्यातला पहिला आरोप असा झाला होता की शिंदेंना राज्यात मुख्यमंत्रीपद पाहिजे आणि त्यासाठीच केंद्रात भाजपला खुश करणं गरजेचं आहे। म्हणून भाजपची केंद्रातली शक्ती वाढवण्यासाठी शिंदेंनी खासदार फोडले आणि शहांची मर्जी राखली। याचा फायदा असा होणार की शिंदेंना भविष्यामध्ये मुख्यमंत्रीपद अमित शहा देऊ शकतात। दुसरा आरोप त्यांच्यावर असा झाला की शिंदेंनी स्वतःच्या मुलाला मंत्रिपद मिळावं म्हणून ठाकरेंचे खासदार फोडले आणि भाजपला फायदा करून दिला। या बदल्यात शिंदेंच्या मुलाच्या म्हणजेच खासदार श्रीकांत शिंदेंच्या पारड्यात भाजप मंत्रिपद टाकेल। आता शिंदेंवर झालेल्या या दोन आरोपांनंतर नेमकं कोणत्या कारणासाठी शिंदेंनी खासदार फोडले असा प्रश्न मनात नेहमी निर्माण व्हायचा। पण या प्रश्नाचं उत्तर आता जवळपास मिळाल्यातच जमाय। बघा, शिंदेंनी त्यांच्या लेकासाठीच खासदार फोडले हेच काही घटनांच्या आधारे आता स्पष्ट होत आहे। त्यामुळे एकनाथ शिंदेंचे मुलाला मंत्रिपद मिळवून देण्यासाठीचे प्रयत्न किती फळाला आलेत? मंत्रिपद मिळण्यासाठी श्रीकांत शिंदे तेवढे अनुभवी आहेत का? आणि उद्धव ठाकरेंच्या पक्षामधून फुटून शिंदेंकडे आलेल्या खासदारांपैकी मोदींच्या मंत्रिमंडळात कुणाला मंत्रिपद दिलं जाऊ शकतं? यावरच आज सविस्तर चर्चा करूयात। नमस्कार। बघा, केंद्रात सध्या मोदींच्या मंत्रिमंडळात बदल होणार असल्याच्या जोरदार चर्चा सुरू आहेत। आता आधे आणि मध्येच मंत्रिमंडळात बदल का केला जाणार आहे? तर भाजप आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुका आणि प्रादेशिक राजकीय समीकरणं लक्षात घेऊन सहयोगी पक्षांना अधिक प्रतिनिधित्व देऊ शकतो अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे। त्यामुळे जर मंत्रिमंडळात खरोखर बदल झाला तर यावेळी एकनाथ शिंदेंच्या लेकाला म्हणजेच खासदार श्रीकांत शिंदेंना संधी दिली जाऊ शकते। सोबतच शिंदेंच्या आणखी काही खासदारांना सुद्धा मंत्रिपद दिलं जाऊ शकतं। आता भाजप फुकटात तर मंत्रिपद देणार नाहीये। त्यासाठी आधी एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंचे खासदार फोडून अप्रत्यक्षपणे भाजपची केंद्रातली शक्ती वाढवली आहे। त्याचाच मोबदला म्हणून शिंदेंच्या लेकाला मंत्रिपद मिळणार असं राजकीय तज्ञ म्हणतात। पण एकनाथ शिंदेंकडे इतरही अनुभवी खासदार आहेत, पण त्यांना डावलून श्रीकांत शिंदेंनाच संधी का? तर याचं कारण म्हणजे राजकारणात केवळ अनुभवच नाही तर पक्षीय समीकरणं, आगामी निवडणुका, नेतृत्वाशी असलेला समन्वय आणि राजकीय संदेश सुद्धा महत्त्वाचा असतो। भले श्रीकांत शिंदेंकडे अनुभव कमी असेल, पण त्यांच्याकडे संघटन कौशल्य आहे, त्यांचं शिक्षण, त्यांची तरुणांना आकर्षित करण्याची पद्धत आणि पक्षामधील वरिष्ठांसोबत सुद्धा चांगले संबंध असल्यामुळे स्वतः एकनाथ शिंदे यांनीच श्रीकांत यांना मंत्रिपद दिलं जावं अशी मागणी केली असावी। सर्वात महत्त्वाचं म्हणजे नुकत्याच झालेल्या ऑपरेशन टायगर मागे श्रीकांत शिंदेंचंच डोकं आणि कष्ट असल्याचं बोललं जात आहे। श्रीकांत शिंदेंनीच ठाकरेंच्या 6 खासदारांची मनधरणी करून त्यांना शिंदे गटात यायला भाग पाडलं अशी चर्चा आहे। बरं, खासदार फुटल्यामुळे भाजपला केंद्रात फायदा झालाय आणि त्यामुळे रिटर्न गिफ्ट म्हणून श्रीकांत शिंदेंना मंत्रिपद दिलं जाऊ शकतं। बरं, मंत्रिपद मिळाल्यामुळे शिंदे नावाची पॉवर ही दुपटीनं वाढेल। त्यात पोरगा जर केंद्रात मोदींच्या आणि शहांच्या फेवरमध्ये राहिला तर राज्यात एकनाथ शिंदेंना त्याचा फायदा होईल। थोडक्यात काय, एकनाथ शिंदेंकडे नरेश म्हस्केंसारखे ज्येष्ठ आणि अनुभवी खासदार असले तरी सुद्धा घरातला माणूस मंत्री असणं कधी सुद्धा फायद्याचं ठरतं। याच विचारांनी शिंदेंनी स्वतःच्या मुलाला मंत्रिपद मिळावं म्हणून प्रयत्न केले असणार। पण शेवटी शिंदेंनी सुद्धा पुत्रप्रेमापायी स्वार्थी निर्णय घेतलाच अशा प्रतिक्रिया आता कार्यकर्त्यांमध्ये आहेत। आता बघा, श्रीकांत शिंदेंना केंद्रात कोणतं पद दिलं जाण्याची शक्यता आहे? तर श्रीकांत शिंदेंना एखादं कॅबिनेट मंत्रिपद दिलं जाऊ शकतं असं राजकीय तज्ञ म्हणतात। पण श्रीकांत शिंदे व्यतिरिक्त सुद्धा मंत्रिपदासाठी शिंदे गटातील इतर काही खासदारांची नावं चर्चेत आहेत। यामध्ये संजय दिना पाटील यांच्या नावाची चर्चा आहे। ऑपरेशन टायगरमुळे पाटील शिंदे गटात आलेत, त्यामुळे बंडखोरीचं बक्षीस म्हणून संजय दिना पाटलांना मंत्रिपद मिळू शकतं। परभणीचे खासदार संजय बंडू जाधव यांना आरोग्य राज्य मंत्रिपदाची जबाबदारी दिली जाऊ शकते। तर पुढच्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये खासदार ओम राजेंना सुद्धा राज्य मंत्रिपद दिलं जाण्याची शक्यता ही व्यक्त केली जाते। आता या सगळ्यामध्ये नेमकं भाजप संधी कुणाला देणार आणि कुणाचं नशीब चमकणार हे भविष्यात समजेलच। पण एकनाथ शिंदेंनी ठाकरेंचे खासदार फोडून एका दगडामध्ये 3 पक्षी मारलेत। भाजपला केंद्रामध्ये ताकद वाढवून दिली, लेकाच्या पदरात मंत्रिपद पडणार हे जवळपास निश्चित झालं आणि ठाकरेंना पुन्हा एकदा शिंदेंनी खचवलं। थोडक्यात काय, शिंदेंना 3 फायदे झाले। पण तुम्हाला काय वाटतंय? एकनाथ शिंदेंनी वरिष्ठ खासदारांना डावलून स्वतःच्या लेकाला मंत्रिपद देण्याचा कथित जो काही हट्ट धरलेला आहे तो योग्य आहे का?
कारण पक्षामध्ये इतरही काही वरिष्ठ आणि अनुभवी नेते आहेत आणि त्यांचं सुद्धा संघटन कौशल्य चांगलं आहे आणि त्यांना डावलून श्रीकांत शिंदेंना संधी देणं हे कितपत योग्य आहे? तुम्हाला काय वाटतंय? शिंदेंचं हे वागणं योग्य आहे का? तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा आणि हो, ऑनलाईन नेताला फॉलो आणि सबस्क्राईब नक्की करा.